नमस्कार. आपण जे हे मंदिर बघत आहात हे वेंगुर्ल्यातील मांगल्याचा मठ येथील स्वयंभू देवस्थान आहे. इथली जी पिंडी जी आपल्याला दिसते ही पिंडी जर बघायला गेलं तर एका बाजूने ही जमिनीमध्ये अशी आपल्याला आतमध्ये गेलेली आणि एका बाजूने उंच अशी स्वयंभू अशी ही मूर्ती आणि या भागातील हे एक अत्यंत पुरातन आणि जागृत असं देवस्थान आहे. स्वयंभू देवस्थानाची महती किंवा वैशिष्ट्य हे अनेक प्रकारे आहे. एक तर हे खूप पुरातन असं मंदिर, त्याची बैठक अजूनही तशीच ठेवलेली आहे. यामध्ये कुठल्याही आधुनिक प्रकारचं बांधकाम याच्यामध्ये केलेलं नाही आहे. आपण बघू शकता एवढे मोठे भले मोठे खांब आणि सगळा मंदिराचा डोलारा सांभाळत हे उभे असलेले खांब. अजून एक वैशिष्ट्य या मंदिराचं हे की आपण वर जे लाकडी सगळं हे जे बघता आहात हे सगळं छप्पर आणि ह्या सगळ्या मंदिराचा भार सांभाळणारी, या सभागृहाचा भार सांभाळणारी ही लाकडी सगळी जी काही आपलं काम जे बघू शकता आपण केवढी मोठी, किती मोठ्या आकाराची ही लाकडं या ठिकाणी याला घातलेली आहेत. अशी मंदिरं अलीकडे खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात, कारण आता सिमेंट कॉन्क्रीटची मोठमोठी मंदिरं आल्या कारणाने अशा प्रकारची मंदिरं आपल्याला बघायला कुठे मिळत नाहीत. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विशेष करून गोवा आणि कोकण या भागामध्ये जी कावी कला प्रसिद्ध होती आणि आहे, तर ती कावी कला या मंदिराच्या खांबांवरती आपल्याला बघायला मिळते. हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. या मंदिराची लांबी जर बघायला गेला तर या पहिल्या पायरीपासून ते थेट गाभाऱ्यापर्यंतची जर आपण लांबी बघितला तर जवळजवळ 50 मीटरच्या वर इतकी लांबी या मंदिराची आहे. आपण इथे बघू शकता ही जी न्यायाची पायरी जी आहे, असं सांगितलं जातं की या न्यायाच्या पायरीवरून गावातील जो काही मेळा जमतो, तर एखाद्या वेळेस जो काही न्याय द्यायचा असेल तर तो गावाचा न्याय इथे बसून दिला जातो. मांगल्याचा मठ स्वयंभू मंदिराच्या डाव्या बाजूला आपण हे जे छोटंसं एक मंदिर जे इथे बघतो आहोत, हा मांगल्याचा मठ आहे. आणि विशेष करून या मठामध्ये आपण बघू शकता ही शंकराची पिंडी आहेच, परंतु अनेक असे हे विरगळ जे जवळजवळ 800 वर्षांपूर्वीचे विरगळ जे आहेत हे आपण बघू शकता. इतक्या उंच म्हणजे उंचीचे हे आणि जवळजवळ 6-7 थरांचे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी चित्र बघू शकता आपण. तर असे विरगळ फार क्वचित ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथल्या या ग्रामस्थांनी अत्यंत श्रद्धेने हे सगळे विरगळ सांभाळून ठेवलेले आहेत. हे विरगळ सुद्धा या भागातील या मांगल्याच्या मठातील वैशिष्ट्य असं आहे.